everyone can come up here and share their views. एवरीबॉडी फाइनल जो हुआ उसमें काफ़ी एनर्जी हमारी रिटर्न हो गई है, तो 10-15 मिनट आप निकाल लेंगे, आई एम श्योर. आई वुड लाइक टू थैंक मीनाक्षी मैम who invite us, you all, and the guest. But I'm really very happy and I enjoy this program. So you also enjoy this program. Wait for 10 minutes only. They are doing their job very well. Thank you. Hello everyone. I am Masi of Riddhima Bhonge from class junior Jasmine. So I am very happy to stand in front of you and want to share my experience from last 2 years. Riddhima is with Blossom International School. So we are very happy that our kid is in very best hands of the teachers who are giving everything just like home to their kids or students. So every parent, I want to say, please, I am sure your kid is in very best hands. So we have already seen all the creativity or any moral or anything we can say they are giving to our kids. So I want you all, just we want to say hip hip hooray. So please give a loud hip hip hooray to the Blossom International School to say thanks to all the teachers and team. So hip hip! Hip hip! Last one very loudly, huh? Hip hip! हॅलो, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. मी जयवंत जंगम, समर्थ जयवंत जंगमचा पॅरेंट. मी मराठीतूनच माझ्या भावना व्यक्त करतो, कारण आपण सगळे मराठी आहोत आणि आपण सुरुवातीपासून या कार्यक्रमाचं नियोजन बघतोय की अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या टीचर्सची जी धावपळ आहे, अगदी त्या सेटला जसं गाणं असेल, आपण पूर्ण जर्नी केली जानेवारी टू डिसेंबरपर्यंत. आणि फक्त हा प्रोग्रामच नाही तर ज्ञानदानाचं ही जे काही ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल जी काम करते, प्रत्येक टीचर स्टाफ हे सर्व अगदी स्वतःला झोकून ते ज्ञानदानाचं काम करतं आहे. जणू काही सगळ्या विद्यार्थ्यांवर त्यांचे असे काही हे आहे की ते विद्यार्थी आपले न होता त्या टीचर्सच जास्त ऐकतात, असा मी मागच्या 2 वर्षापासून अनुभव घेतो आहे. माझा मुलगा स्कूलला जाण्यासाठी बिलकुल कंटाळा करत नाही आणि त्याच्या मनावर इतका परिणाम होतो. आम्ही घरी त्याला 10 वेळेस काही सांगितलं करू नको, पण त्याला टीचरने जर एकदा समजून सांगितलं तर तो आमचं न ऐकता टीचरचं जास्त ऐकतो. अगदी त्याच्या निराली टीचर असतील, हिना टीचर असतील, त्या इतक्या लहान चिमुरड्या मुलांच्या मनात जाऊन अगदी त्यांच्या मनात जागा घेऊन हे जे काम करतात हे खूप ग्रेट आहे. आणि अशा या सर्व टीचर्सचा हा कार्यक्रमच मी छान झाला म्हणून माझा प्रतिक्रिया द्यायला नाही आलो, परंतु त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि जे स्वतः अगदी झोपून आपण बघतोय की या सेटवरती काही आणून ठेवायला जेवढी धावपळ आणि ते पूर्ण मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी जे प्रयत्न करतात ते खरंच अमेझिंग आहे. आणि आत्ताच सगळ्यांनी जसं हिपी भुर्रे आपण हे करून त्यांना प्रोत्साहन दिलं, पण मी असं म्हणेल अजून पालकांनी आपल्या साध्या भोळ्या भाषेत जरी येऊन इथे फीडबॅक दिले तर खूप काही त्यांना ते प्रोत्साहन राहील. खूप छान नियोजन केलं मॅडम आपण, अगदी म्हणजे असा अविस्मरणीय उत्साह अगदी निर्माण झाला. त्यामध्ये अनेक असे गाणे पण जे होते ते मनाला काळजाला हात लावणारे होते. असंच ज्ञानदान आपल्या संस्थेकडनं पुढे जावं आणि आपलं हे मी म्हणेल की सीझनमध्ये एखादं फळ येतं ते वृक्ष खूप चांगलं की छाया देणारं वृक्ष चांगलं. तर मी असं म्हणेल की हे ज्ञानरूपी असं वटवृक्ष झालेलं आहे ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलचं, की जे सिजनेबल वृक्ष न देता ज्ञानाची छत्रछाया या चिमुरड्यांना देतं आहे आणि देशाचं भविष्य घडवतं आहे. आपल्या सगळ्या पालकांकडनं या संस्थेला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. असेच चांगले कार्य या संस्थेकडनं हो. खूप काही वेळ घेताना इतरांना संधी देतो की आपण कोणी येत असाल तर या. खूप उत्तम कार्यक्रम आणि खूप मला असं वाटतं बोलावं पण कौतुक करावं तेवढं या सगळ्या टीमचं कमीच आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या कडून आवाज आला पाहिजे, हिप 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 हिप. धन्यवाद. प्रो बागमार, मी धैर्य बागमारचा वडील. हे माझं पण सलग 4थं वर्ष इथे येऊन फीडबॅक देण्याचा, पण कंट्रोल होत नाही, कारण की किती यांची तारीफ करो किंवा स्तुती करो ती कमीच आहे. आणि यावेळेस तर माझी ॲक्च्युली थोडीशी एक हे पण आहे,
का हे नेहमी आपलं अपेक्षा भंगच करतात, कारण की आपण अपेक्षा कुठेतरी एक ठेवतो आणि ते परत एक स्टेज पुढे घेऊन जातात त्या गोष्टीच्या. कारण की सिनियर के जीच्या मुलांनी जे काही अँकरिंग केलं आहे, जो शो रन केला आहे, तो ऐकला होता 2 महिन्यापूर्वी का असं होणार आहे, तर त्याच्यातच मी खुश होतो. कदाचित पुढच्या वर्षी शो व्यवस्थित पण होईल, पण तो शो नुसता त्यांनी संकल्पना नाही दिली, तो परफेक्टली कोणाची एकही चूक न होता जो शो रन केला मुलांनी, त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. आणि जी काही परंपरा पॅरेंट्सची पण येते या स्टेजवर, ती पण यावेळेस हॅट्स ऑफ परफॉर्मन्स होता पॅरेंट्सचा सुद्धा. आणि ॲज ऑलवेज म्हणजे धैर्याची जी स्टोरी म्हणजे फर्स्ट तुमच्या प्ले ग्रुपपासून धैर्य इथेच आहे, त्यामुळे सगळ्या टीचर्ससुद्धा त्याला ओळखतात आणि एक इमोशनल अटॅचमेंट आहे. पण मी जास्त इमोशनल इथे होणार नाही आहे, कारण की धैर्य पार्ट 2 आमचा ऑलरेडी प्लॅनेटवर आलेला आहे. त्यामुळे ब्लॉसममध्ये माझं अजून 4-6 वर्ष येणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ब्लॉसम फॅमिली आणि जे काही मागे इन्क्लुडिंग मावशी ज्या काही एवढं हँडल करताय आणि त्याच्यासाठी आपण हा शो व्यवस्थित बघू शकतो, त्या सगळ्यांना खूप 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 अभिनंदन. धन्यवाद.